नमस्कार. माणसाचा ना स्वभाव विचित्र आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट जरा जास्त झाली ना की माणूस खुश होतो. म्हणजे बघा ना की पैसा जास्त झाला माणूस खुश, सोनं जास्त झालं माणूस खुश, प्रॉपर्टी जास्त झाली माणूस खुश, कपडा लत्ता जास्त झाला माणूस खुश. फक्त एकच गोष्ट आहे, ती जर जास्त झाली ना तर मग जरा प्रॉब्लेम होतो. वजन. आजकालच्या 6 पॅकच्या जमान्यात फिटनेसकडे जास्त लक्ष देणं हे नेहमीच चांगलं, म्हणजे तब्येतीसाठी चांगलंच. पण या फिटनेसची मात्रा ज्यांना लागू होत नाही त्यांनी काय करायचं? म्हणजे लग्न जुळवताना प्रॉब्लेम, लग्न टिकवताना प्रॉब्लेम. असंच एक मजेशीर जोडपं आरती सोळंकी आणि अतुल तोडणकर यांच्यासोबत कॉटन किंग मधु इथे आणि चंद्र तिथेचा हा वजनदार भाग. पहिलंच कसे बघतायत असे न बोलता मारलेले टोमणे मला बरोबर कळतात. जाऊ दे ना, मला ना या सगळ्याची सवय झाली. जाऊ दे कसं, आपण माणसं नाही होत का? आपल्याला फिलिंग नसतात. एकदा मी लाल कपडे घालून बाहेर पडले तर लोक मला बस बस म्हणून ओरडत होते. बस? शी. माझ्या बाबतीतही असंच घडतं. लोक म्हणतात मी इतका जाड आहे ना की पालिका आता मला वेगळा पिनकोड देणार आहे. जाऊ दे रे, लोक ना काही बोलतात, पण तू इतकाही जाड नाहीस बरं का. आणि खरं सांगू का, तूही जाड वाटत नाहीस. थँक्स. लांबून आलीस ना मगाशी, अजिबात वाटलं ना जाडच म्हणून. अख्खं जग नुसतं आपल्याला जाड जाड म्हणून हिणवत आलं. कधी आपल्याला मदत केली नाही, आपल्याला आधार दिला नाही. सतत जाड आहोत त्याची जाणीव करून दिली रे, पण कधी बारीक होण्यासाठी मदतच केली नाही कोणी. आपण बारीक व्हायचं आणि या दुष्ट पापी कपटी जगाला दाखवून द्यायचं की आपणही बारीक होऊ शकतो. आणि योग्य साथ असेल ना तर काही होऊ शकतं. बारीक होण्यासाठी उद्यापासून उपवास सुरू. पण आधी खाऊन घेऊ का? थोडस खाऊन घेऊया. वेटर सर, बिल कॅन्सल. ऑर्डर लिख केलो. मसाला डोसा, मैसूर मसाला डोसा, एक बटाटा वडा, एक इडली. तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना? का आलं? तुला बरं वाटत नाहीये? नाही, मगासपासून तू काही खात नाहीयेस म्हणून म्हटलं ग. हो ना, ते काय ते 5 समोसे 4 वडे आणि भजी तर ऑलमोस्ट संपलेलीच आहे. अगं पण पिझ्झा आहे अजून, तू काही खात का नाहीयेस? मी की नाही मी डाएटवर आहे. काय म्हणजे यात हसण्यासारखं काय आहे? अगं, डाएट आणि बारीक होण्याचा काय संबंध आहे? म्हणजे आता मला सांग, तुझी रास काय? कुंभ. मग बरोबर. अगं, तू कितीही प्रयत्न केलास ना तरी तू मटक्यासारखी गोल गरगरीतच राहणार. अगं, तुझ्या राशीतच येते. माझे काका ज्या खड्ड्यात पडले होते ना त्यात पावसाचं पाणी होतं आणि त्याच्यातून पोहून ते बाहेर आले आणि त्यांचं 1 किलो वजन कमीही झालं. म्हणून सांगते. हो. अरे मी ऐकतोय काय? ए शाला, तू फास्ट करते म्हणे. अरे देवा, ही न्यूज फास्टच पसरली. नाही काय बोलू नकोस बोल. अरे बघ सकाळपासून उपवास केल्यामुळे तुझा आवाज कसा क्षीण झालाय. कसं आहे? बोलू नकोस. भ्रष्टाचाराविरुद्ध शंतनूने कसली कंबर, उपोषणात येईल त्याचाच पहिला नंबर. एक मिनिट. अरे काय चाललंय काय तुमचं? अरे माझं न खाणं कुठून कुठे नेता तुम्ही? म्हणजे ऍक्च्युली मी वजन कमी करण्यासाठी उपवास करतो. हसताय कशाला? अरे हसू नाही तर काय करू? अरे लोक समाजात वजन वाढवण्यासाठी हे असे उपोषण करतात. तू वजन कमी करण्यासाठी करतोय? अगं, उद्या मी पत्रिका वाटायला जाणार आहे नातेवाईकांकडे. मग काय? अगं, माझ्या मावशीच्या हातचं भरलेलं पापलेट, आत्याकडचं चिकन सूप, मामांकडची चिकन बिर्याणी आणि काकांकडचा झिंगा फ्राय. नुसतं नावाने झिंगा आली ग. हे मी कसं सोडू ना? अरे पण आपल्याला बारीक व्हायचंय ना. मी सोडे नाही. हा हो. पण काय नातेवाईकांना वाईट वाटेल ना. त्यांना कशाला उगाच दुखवा, तेही लग्न आधी.
माझा सुद्धा ना उद्या तसाच प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे उद्या ना लग्नाच्या कपड्याच्या खरेदीसाठी मी आणि माझ्या घरातल्या बायका जाणार आहोत. हा तिथे बाजूला ना एक खाऊ गल्ली आहे रे, खाऊ आणि आमच्या बायकांना ना तिथलं खूप आवडतं. मग ते काय करणार, त्यांचं मन ठेवायला नको का? तिकडे तुला सांगते, शेवपुरी, बटाटापुरी, पाणीपुरी, रगडा पॅटेस, ते म्हणतात ना काय ते फालुदा वगैरे, आणि जमलं ना तर एखादा आलू चाट सुद्धा खाईन. चाट पडलोय मी. हो का? अगं तू एवढ्या लांब जाणार आणि एवढंच खाणार? काय करणार आता, बारीक व्हायचंय ना. हे बघ नाजुका, आपल्या लग्नाला ना अजून 1 महिना आहे. हो, आपण मस्त डाएट करूया, आणि जेव्हा मधुचंद्राच्या रात्री आपण एकमेकांना बघू ना, तेव्हा एकच म्हटलं पाहिजे, काय? अय्ला, मस्त बारीक झालोत ना. आता लोकांना माहितीये मी चवीने खाणारा माणूस आहे, तरी पोतं भरावं असं ताट भरतात माझं. मग काय, आईने मला लहानपणापासून शिकवलंय, काय? बाळा ताटात काहीच ठेवायचं नाही. मी मिरच्या आणि कढीपत्ते पण सोडत नाही. हे काय? कोथिंबीर. चांगलं शिकवलंय तुमच्या आईने तुम्हाला. थँक्यू. नंतर आली हळद, हो म्हणजे परत खाणं आलंच. हो, आणि पिणंही. काय? मला नाही आवडत अजिबात. हा, बरं आहे. हे पण लग्नाच्या दिवशी उपवास करायला लावल्याबद्दल मी देवाचे इतके आभार मानले होते म्हणून सांगू ना. पण आपण आहे ना उद्यापासून कडक पाळायचं डाएट. कसं पाळणार? का? उद्या सत्यनारायण आहे ना घरी, प्रसादाचं छान छान जेवण असणार, आणि नंतर 2 दिवसांनी गावी जावं लागणार आपल्याला. हा. तिथेही प्रत्येकाकडे जेवावं लागणार. हो. गावचं जेवण काय मस्त असतं माहितीये. मी जबऱ्या तयारी केली आहे. अगं इंटरनेटवर ना सगळी माहिती काढली आहे, आणि ना 1 मिनिट, हे बघ, सगळ्या नोट्स काढल्यात, आणि याच्यानुसारच आपला सगळा हनीमून प्लॅन केलाय. आपण हनीमून वरनं परत येऊ ना, तेव्हा असे बारीक झालेलो असू ना, बघच तू. वाव. हे काय? आपण जो हनीमूनला फंडा वापरणार आहोत, बारीक होण्यासाठी, कॅलरीज बर्न करण्यासाठी, त्याची एक ट्रायल घेऊया. चालेल. फक्त तू, मी आणि डॅड. सुरू होण्याच्या अगोदर काहीतरी खाऊया का आपण? मला सुद्धा भूक लागली. हा?